दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. मोक्यांसह 6 गुन्ह्यात फरार आरोपी, 2 साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. आरोपीकडून चांदबिबी महाल येथून 2 गावठी कट्टे व कारतूस जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत मोक्का कायद्यातील फरार आरोपींसह त्याच्या 2 साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे, 2 जिवंत काडतुसे, 3 मोबाईल आणि 1 पल्सर मोटरसायकल असा एकूण 2,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चांदबिबी महालाजवळ अहिल्यानगर ते पाथर्डी रोडवरील सर्कल परिसरात पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली. यावेळी एका पल्सर मोटरसायकलवर संशयास्पदरित्या उभे असलेले 3 इसम पोलिसांच्या निदर्शनास आलेत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे आढळून आलेत. या कारवाईत लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार, वय 29 वर्ष, राहणार कासारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, सचिन राजेंद्र खाडे, वय 30 वर्ष, राहणार अमान वस्ती, तीनखडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, तसेच अमीन उर्फ दिलीप पठारे, वय 22 वर्ष, राहणार राम मोसवाडी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार हा अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मिळालेल्या गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिली. तसेच लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार याच्या विरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर पाथर्डी, सोनई आणि संगमनेर पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर माननीय उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पासून 2 वर्षांकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाई प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्टच्या कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मोमक्का सुदर्शन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांनी केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दक्ष पोलीस न्यूज साठी नौशाद शेख, अहिल्यानगर. अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.